Hello guys, welcome you all in our next topic of trigonometry. Trigonometric ratios of some particular angles. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज डिफाईन केले होते. त्याचबरोबर ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचे काही स्टँडर्ड इंटर रिलेशनशिप्स बघितल्या होत्या. त्यानंतर साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन डिफरंट क्वाड्रंट्स बघितले होते. आता बघूयात ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ पर्टिक्युलर अँगल्स. आता पर्टिक्युलर अँगल्समध्ये ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आपल्याला बघायचे आहेत. सपोज लेट्स कन्सिडर अ सर्कल हॅव्हिंग सेंटर ॲट O अँड इट इज द सर्कल विच इज द युनिट सर्कल. युनिट सर्कल. ओके, सो कन्सिडर ॲन युनिट स्टँडर्ड युनिट सर्कल. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. काय करूयात आपण? स्टँडर्ड युनिट सर्कल. याच्यामध्ये सगळं आलं. ह्या दोन वर्ड्समध्ये सगळं आलं, स्टँडर्ड आणि युनिट. स्टँडर्ड म्हणजे सर्कल हॅव्हिंग सेंटर ॲट O00 मीन्स ओरिजिन ऑफ अ प्लेन कोऑर्डिनेट सिस्टम. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला सर्कलचा सेंटर जर आला तर त्याला आपण स्टँडर्ड सर्कल म्हणतो. अँड युनिट सर्कल, युनिट मीन्स इट्स रेडियस इज 1 युनिट्स. इट्स रेडियस इज 1 युनिट्स. नाव कन्सिडर पी बी एनी पॉईंट ऑन अ. आता स्टँडर्ड डायग्राम कशी आपली नीट लक्षात घ्या. आपलं स्टँडर्ड स्ट्रक्चर कसं आहे? या पद्धतीचं आहे. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. हा इथे पॉईंट पी आपण मानतो एक्स वाय आणि त्याच्यापासून परपेंडिक्युलर टाकतो तर हा पी एम परपेंडिक्युलर असतो. हा ओरिजिन आहे, ही रेडियस आहे, हा एक्स आहे आणि हा वाय आहे. हे आपलं स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं आहे देअरफॉर सेंटर सी इट इज इक्वल्स टू ॲट ओरिजिन O00 अँड रेडियस इज इक्वल्स टू 1 युनिट्स. ह्या स्टँडर्ड शब्दामध्ये आणि युनिट शब्दामध्ये एवढा अर्थ आला आहे. स्टँडर्ड म्हणजे सर्कल सेंटर ॲट ओरिजिन O00 अँड युनिट मीन्स सर्कल हॅव्हिंग रेडियस 1 युनिट्स. लेट PXY बी अ पॉईंट ऑन अ, कुठे आहे तो पॉईंट? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती PXY हा कोणता तरी पॉईंट आहे. आपण मानूया तिथे. आता सगळ्यात पहिल्यांदा आणि मग देअरफॉर आपल्याला माहिती आहे की साइन थिटा इज इक्वल्स टू काय असतो रे साइन थिटा? इथे साइन थिटा आपल्याला माहिती आहे, आम्ही काल परवा फाइंड केलं होतं ते y अपॉन r. कॉस थिटा इज इक्वल्स टू x अपॉन r. टॅन थिटा इज इक्वल्स टू y अपॉन x. कॉट थिटा इज इक्वल्स टू x upon y. sec theta is r upon x and cosec theta is equals to r upon y. therefore आता पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाइंड करायचं आहे थिटा इज इक्वल्स टू 0 डिग्री. 0 अंशासाठी म्हणजे 0 डिग्री मेजरमेंटसाठी दिलेल्या सगळ्या स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचे मेजरमेंट्स कसे येतात किंवा त्याचे व्हॅल्यूज काय येतात हे आपल्याला बघायचं आहे. ओके, आता आपल्या स्टँडर्ड डायग्रामवरनं आपण 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही? आणि मग आपल्याला माहिती आहे तो PXY जो पॉईंट आहे थिटा इक्वल टू 0 डिग्री म्हणजे हा तुमचा इनिशियल रे OA मानूयात आपण असं. हा इनिशियल रे OA आणि PXY जो पॉईंट आहे थिटा इक्वल टू 0 डिग्रीज म्हणजे याचा अर्थ हा पूर्ण इथेच असेल. PXY सुद्धा कुठे असेल? ए ह्या पॉईंटला असेल. आता ए पर्यंत जर विचार केला आपण तर ही रेडियस आहे. सर्कल आम्ही काय मानलं आहे? युनिट सर्कल मानलं आहे म्हणजे रेडियस इज इक्वल्स टू 1 युनिट्स, बरोबर आहे की नाही? आता OA ची व्हॅल्यू हा इनिशियल रे आहे. OA आपल्याला अँगल AOP बघायचा आहे, बरोबर आहे की नाही? थिटा इट इज इक्वल टू 0 डिग्रीज आहे की नाही? सो देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल AOP इज इक्वल टू 0 डिग्रीज. आता हा अँगल 0 डिग्रीचा आहे याचा अर्थ देअरफॉर लेंथ ऑफ OA इट इज द रेडियस 1 युनिट्स. लेंथ ऑफ OP is equals to R, it is also equals to 1 units and length of AP that is equal to 0 units. That is equals to 0 because A and P both the points are at the both the points are at the point A म्हणजे दोघांच्या दोघं एकाच पॉईंटवरती आहेत ना, P आणि A. याचा अर्थ हे डिस्टन्स आहे 1 युनिट्स म्हणजे x कोऑर्डिनेट 1, yच्या 0ला आहे म्हणून y कोऑर्डिनेट 0. या पद्धतीने आता आपल्याला माहिती आहे रेडियस इज 1 युनिट्स म्हणून आपण लिहिलं OA इज इक्वल्स टू 1, OP इज रेडियस दॅट इज इक्वल्स टू 1 अँड AP P आणि A एकाच पॉईंटला आहेत म्हणून त्याची व्हॅल्यू काय होणार आहे? 0 होणार आहे. आता देअरफॉर आता आम्ही x कोणाला म्हटलंय बघा,
वाटल्यास तुम्ही या एच्या ऐवजी याला यम म्हणा, याला काय म्हणा, यम म्हणा. आपण इथे म्हटलं बघा यम, आहे की नाही, याला आपण MOP म्हणूयात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते नोटेशन घ्यायला सोपं जाईल, MOP. मग आता लेंथ ऑफ OM होईल ना मग, हां लेंथ ऑफ OM आणि हा लेंथ ऑफ MP होईल. ठीक आहे, हां म्हणजे आपण काय केलं आहे की ही जी डायग्राम आहे हिलाच आपण याच्याशी कम्पेअर करतो आहे. ओके, मग बघा OMची व्हॅल्यू काय आहे, x इज इक्वल्स टू, OM म्हणजे x आहे, त्याची व्हॅल्यू आहे 1. OP म्हणजे किती आहे, R आहे, Rची व्हॅल्यूसुद्धा 1. आणि वायची व्हॅल्यू किती झाली, MP म्हणजे y आहे, MP म्हणजे y आहे, वायची व्हॅल्यू किती झाली, 0 झाली. अँड देअरफॉर फर्स्ट साइन ऑफ 0 डिग्रीज इक्वल्स टू काय फॉर्म्युला, y/r, वायची व्हॅल्यू 0/1 इक्वल टू 0. अँड देअरफॉर नवीन रिझल्ट तुम्हाला मिळाला साइन 0 डिग्री इक्वल टू 0. पहिला रिझल्ट मिळाला साइन 0 डिग्रीज इक्वल्स टू 0. चला सेकंड रिझल्ट आपण घेऊयात. आता एक एक करून सगळे रिझल्ट्स आपल्याला लिहायचे आहेत. सेकंड रिझल्ट, कॉस ऑफ 0 डिग्रीज, कॉसची व्हॅल्यू काय आहे रे, x/r. एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण इथे आता, x इज 1/r किती आहे पुन्हा 1, दॅट इज इक्वल्स टू 1. सो कॉस 0 डिग्रीज इक्वल्स टू 1. सेकंड रिझल्ट पण आपल्याला मिळाला, कॉस 0 डिग्रीज इक्वल्स टू 1. पुढचं आहे थर्ड वन, कोणता आहे थर्ड, टॅन रेशो आहे. व्हेरी गुड. टॅन ऑफ 0 डिग्रीज दॅट इज इक्वल्स टू टॅन y/x. वायची व्हॅल्यू किती आहे रे, 0/xची व्हॅल्यू 1, दॅट इज इक्वल टू 0. सो नवीन रिझल्ट मिळाला आहे टॅन 0 इज इक्वल टू 0. ओके, पुढचा चौथा कोणता आहे, कॉट 0. आता 1/0, एनिथिंग अपॉन 0 इज नॉट डिफाइंड or meaningless you can say, and therefore cot of 0 degrees is equals to infinity, means meaningless or not defined. Okay, next one is fifth one, sec of 0 degrees. sec 0 1/cos 0 किंवा sec 0 ची व्हॅल्यू काय येते रे, sec r/x, sec theta is r/x. मग sec 0 r is 1/x is 1, that is equals to 1, and therefore sec of 0 degrees is equals to 1 again. ठीक आहे, आणि शेवटचा रिझल्ट सिक्स्थ, कोसेक 0 डिग्रीज, इट इज अगेन r/y, y is 0, 1/0, that is not defined or you can say meaningless, and therefore cosec of 0 degrees equals to infinity. cosec 0 degrees equals to infinity. अशा पद्धतीने 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या आपण त्या ठिकाणी 0 डिग्रीसाठी असणाऱ्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत दिलेल्या डायग्रामवरनं. ठीक आहे, चला आपल्याला याची नोट बनवायची आपल्याकडे. ओके, नोटबुकमध्ये आपण हे सगळं नोट करून घ्या. सेकंड केस आपण बघूया, थिटा इज इक्वल्स टू 30 डिग्रीज. ओके, 30 डिग्रीजसाठी आता ट्रँगल आपल्यासमोर आपण काढलेला आहे. OP इज द रेडियस ऑफ अ सर्कल, PXY बी एनी पॉईंट ऑन अ सर्कल आपण लिहिलेलं आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे स्टँडर्ड म्हणजे सेंटर ॲट O00, युनिट म्हणजे रेडियस इक्वल्स टू 1 युनिट, आणि PXY बी एनी पॉईंट ऑन सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल सच दॅट देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल MOP इक्वल्स टू किती आला, तर तो 30 डिग्रीज आला. आम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे आम्हाला, ह्या रेडियसची व्हॅल्यू जर 1 असेल, आता तो रेडियस म्हणजे आपला काय आहे इथे, हायपोटेनियस आहे. रेडियस म्हणजेच आपला काय आहे इथे, हायपोटेनियस. ट्रँगल OMP. आता देअरफॉर ट्रँगल OMP इज, कसा ट्रँगल आहे रे तो, MOP इज 30, 60, 90 डिग्रीज ट्रँगल. बरोबर आहे की नाही, तो कसा आहे 30, 60, 90 डिग्रीज ट्रँगल आहे. अँड देअरफॉर बाय 30, 60, 90 थेरम काय सांगतो रे, 30, 60, 90 थेरम, द साइड विच इज ऑपोजिट टू अन अँगल ऑफ 30 डिग्रीज इज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड साइड ॲडजसंट और यू कॅन से साइड ऑपोजिट टू द अँगल ऑफ 60. आता हा 30चा आहे म्हणजे हा 90चा आहे. ओके, हा कितीचा अँगल आहे आपला, आपण मानलं आहे पहिलेच, काय मानलं आहे, हा 30 डिग्रीचा आहे म्हणजे हा कितीचा होणार, 60 डिग्रीचा होणार. बरोबर आहे, मग हा 30चा आहे, 60चा आहे, 90चा आहे. तर 30, 60, 90 थेरम काय सांगतो
की 30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या निमपट असते, म्हणजे अर्धी असते, आणि 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या √3/2 टाइम्स असते. बरोबर आहे की नाही. मग बाय 30, 60, 90 थेरम काय येईल मग, लेंथ ऑफ OM इट इज इक्वल टू x, दॅट इज √3/2. लेंथ ऑफ PM equals to y, it is 1/2, and length of OP radius equals to 1 units. मिळाल्या तिघं लेंथ्स. आपल्याला शेवटी टार्गेट काय आहे की आपल्याला OM मिळाला पाहिजे, MP मिळाला पाहिजे आणि OP सुद्धा माहिती पाहिजे. कारण काय, तिघं व्हॅल्यूजवरच आपलं जे काही स्ट्रक्चर आहे ते डिपेंड आहे. म्हणून मग आपण तिघं व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतल्या आणि मग देअरफॉर फर्स्ट रेशो साइन ऑफ 30 डिग्रीज. काय फाईनचा फॉर्म्युला, y/r. वायची व्हॅल्यू काय आली रे इथे आता, ½ इज 1, ½ इट इज हाफ. सो साइन ऑफ 30 डिग्रीज इज इक्वल्स टू 1/2. ओके. सेकंड केस, सेकंड कोणता असतोय, कॉस असतो. बरोबर आहे. सेकंड केस कॉस 30 डिग्रीज. काय कॉसचा फॉर्म्युला, x/r. एक्सची व्हॅल्यू किती आहे रे, एक्सची व्हॅल्यू आहे √3/2 अपॉन 1, दॅट इज √3/2. सो कॉस ऑफ थिटा इज इक्वल्स टू √3/2. आता साईन आणि कॉस मिळाले की बाकी रेशो फाइंड करणं काही विशेष अवघड नाही आहे. ठीक आहे ना. साईन कॉस मिळाले की थर्ड वन इज tan 30. tan इज साईन अपॉन कॉस 1/2 अपॉन √3/2. बरोबर आहे. 2 will get cancel, 1 upon √3, and therefore tan of 30 degrees is equals to 1 upon √3. आता साइन कॉस मिळाले की साइन अपॉन कॉस केला की तुम्हाला टॅन मिळतो. अगदी तसंच तुम्ही त्या ठिकाणी कॉस अपॉन साइन केला की तुम्हाला कॉट मिळणार. म्हणजेच काय, टॅनचा रेसिप्रोकल घेतला की कॉट मिळणार. मग डायरेक्ट तुम्ही पुढच्या व्हॅल्यू लिहू शकतात. फोर्थ वन, कॉट ऑफ 30 डिग्रीज इज इक्वल्स टू √3. डायरेक्टली काय घेतलं तुम्ही या ठिकाणी, कॉट 30 डिग्रीज इक्वल्स टू √3. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी, डायरेक्टली टॅनचा रेसिप्रोकल कॉट असतो, आम्हाला माहिती आहे इंटर रिलेशनशिपवरून. मग आपण याचा रेसिप्रोकल घेतला तो √3 मिळाला. पुढचा जो आहे फिफ्थ वन, सेक 30. सेक 30 तो 1 अपॉन कॉस, कॉसचा रेसिप्रोकल असतोय ना. सो दॅट इज इक्वल्स टू 2/√3 अँड देअरफॉर सेक 30 इज इक्वल टू 2/√3. हे रेसिप्रोकल्स का घेतले, तर आपण इंटर रिलेशनशिपमध्ये बघितलेलं होतं. कॉस म्हणजे 1 अपॉन सेक, सेक म्हणजे 1 अपॉन कॉस, त्या पद्धतीने. ठीक आहे. आणि सहावा रिझल्ट, कोसेक ऑफ 30 डिग्रीज इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन. साइनची व्हॅल्यू 1/2 आहे, तर हा काय येणार, 2 येणार आहे. सो कोसेक 30 डिग्रीज इक्वल्स टू 2. अशा पद्धतीने आपण 30 डिग्री अँगलसाठी सुद्धा ट्रिग्नोमेट्रीचे 6च्या 6 रिझल्ट्स त्या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. ओके. इम्पॉर्टंट थिंग इज ओनली वन दॅट 30, 60, 90 theorem. You have to use the 30, 60, 90 theorem for finding out the values of PM and OM. Nothing else is there. Okay. X, Y आणि R च्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या की बाकी व्हॅल्यू तुम्हाला याच्यावरून एकदम सोपं जाईल फाइंड करायला. ठीक आहे. याची पण नोट तुम्ही बनवून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. पुढचा अँगल आपण घेऊया, थिटा इक्वल्स टू 45 डिग्रीज. आता 45 डिग्री झाल्यानंतर ट्रँगल OMP वरून बघा. आता हा 45 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा सुद्धा किती असणार आहे, 45 डिग्रीज असणार आहे. ठीक आहे. आता आम्हाला मेजरमेंट ऑफ अँगल MOP इक्वल्स टू 45 डिग्रीज अँड देअरफॉर ट्रँगल MOP इट इज येस 45, 90 ट्रँगल. बरोबर आहे की नाही. तो कसा ट्रँगल तयार झाला आता, 45, 90 डिग्रीजचा ट्रँगल तयार झाला. बरोबर आहे की नाही. आम्ही आमच्या स्टँडर्ड जे काही नॉलेज आम्ही घेतलेलं आहे याच्यापूर्वी 10वीपर्यंत, त्याच्यावरनं लिहिलेलं आहे की अँगल MOP जर 45 असेल, कारण ॲटोमॅटिकली तो ट्रँगल M ह्या पॉईंटला कसा आहे, राईट अँगल्ड आहे. आणि मग OMP किंवा MOP जे काही असेल तर आपण लिहू शकतात की अँगल MOP इज 45 डिग्री. याच्यावरून हा ट्रँगल जो आहे हा 45, 90चा ट्रँगल आहे. आता बाय युझिंग द 45, 90 थेरम, बाय
45 90 डिग्रीज थेरम. फायनल टार्गेट काय आहे? तुम्हाला बाकीचं काही करायचं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ओपीची व्हॅल्यू 1च आहे आणि तुम्हाला 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोपैकी फक्त 2 फाइंड करायची गरज आहे, साइन आणि कॉस. फक्त 2च रेशो फाइंड करण्याची गरज आहे, साइन आणि कॉस. हे दोघं मिळाले की साइन अपॉन कॉस केला की टॅन मिळणार, कॉस अपॉन साइन केला की कॉट मिळणार, कॉसचा रेसिप्रोकल केला की सेक मिळणार, साइनचा रेसिप्रोकल केला की कोसेक मिळणार. म्हणजे फक्त फाइंड काय करायचं तुम्हाला? साइन आणि कॉस. मग साइन आणि कॉस फाइंड करण्यासाठी रेडियस तर तुम्हाला माहिती आहे ती 1च आहे. रेडियस माहिती तुम्हाला ती 1च आहे. म्हणजे काय फाइंड करायचं? फक्त एक्स आणि वाय फाइंड करायचं आहे. आणि एक्स आणि वाय फाइंड करण्यासाठी तुम्हाला OM आणि PMच्या व्हॅल्यू फाइंड कराव्या लागतील. OM म्हणजे एक्स आहे आणि PM म्हणजे वाय आहे. बरोबर आहे की नाही? OM म्हणजे एक्स आहे आणि PM म्हणजे वाय आहे. आणि मग हे फाइंड करत असताना तुम्हाला 2 थेरम्स आहेत, 30 60 90 थेरम आणि 45 45 90 थेरम. हे 2 थेरमचाच यूज करून तुम्हाला त्या व्हॅल्यूच्या ठिकाणी फाइंड आउट करता येतील. ओके. आता 45 45 90 थेरमवरून मग तुम्ही लिहू शकतात, आपल्याकडे आहे काही काय व्हॅल्यूज आहेत आमच्याकडे बघा. लेंथ ऑफ OP इट इज R, दॅट इज ऑलवेज 1. लेंथ ऑफ OM इक्वल्स टू X. व्हॉट इज द थेरम? Theorem says that sides opposite to angles of 45 degrees are 1/√2 times the hypotenuse. Okay, hypotenuse 1 आहे, याचा अर्थ x is equals to 1/√2 and length of PM it is equals to y, it is also equals to 1/√2. बरोबर आहे की नाही? x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या तर आपल्याला आपले रिझल्ट्स फाइंड करणं काही अवघड गोष्ट नाही आता. सो साइन ऑफ 45 डिग्रीज इट इज इक्वल्स टू y अपॉन r, म्हणजेच 1/√2 अपॉन 1 इक्वल्स टू 1/√2. सो पहिला रिझल्ट तुम्हाला मिळाला, साइन 45 इज 1/√2. बरोबर आहे. सेकंड वन, कॉस ऑफ 45 डिग्रीज, कॉसचा रिझल्ट x अपॉन r, पुन्हा 1/√2 अपॉन 1 इट इज इक्वल्स टू 1/√2. देअरफॉर cos 45 डिग्रीज इज इक्वल्स टू 1/√2. पुढचा थर्ड काय घेतो आम्ही? tan 45 डिग्रीज. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. साइन किती आला? 1/√2 अपॉन 1/√2 दॅट इज इक्वल्स टू 1. म्हणजे मग आम्ही रिझल्ट कसा लिहिणार? tan 45 डिग्रीज इक्वल्स टू 1. बरोबर आहे. आता कॉट इज रेसिप्रोकल ऑफ टॅन, मग कॉट कसा घेणार? फोर्थ वन, कॉट ऑफ 45 डिग्रीज इक्वल्स टू, याचा रेसिप्रोकल 1चा रेसिप्रोकल 1च, आणि म्हणून कॉट 45 डिग्रीज इक्वल्स टू ऑल्सो 1. आता पुढचा कसा घेणार? सेक 45. फिफ्थ वन, सेक ऑफ 45 डिग्रीज. तो कॉसचा रेसिप्रोकल असतोय, म्हणजे किती असतो तो? √2 येणार. सो सेक ऑफ 45 डिग्रीज इज इक्वल्स टू √2. बरोबर आहे. अँड शेवटचा 6वा, येस, कोसेक 45 डिग्रीज इक्वल्स टू, पुन्हा एकदा साइनचा रेसिप्रोकल कोसेक म्हणजे, तर तो किती येणार? √2. सो कोसेक 45 डिग्रीज इक्वल्स टू √2. ओके. पुन्हा एकदा आम्ही सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचे व्हॅल्यूज 45 डिग्रीसाठी फाइंड आउट करून टाकल्या. याची पण नोट आपण आपल्याकडे बनवून घ्या. पुढचा अँगल घेतोय आपण, पुढचा ट्रायंगल 60 डिग्रीजसाठी. ठीक आहे, 60 डिग्रीजसाठी. मग अँगल MOP इट इज 60 डिग्रीज. ॲटोमॅटिकली आम्ही जर बघितलं, हा 60 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा अँगल कितीचा राहील तुमचा? 30 डिग्रीजचा राहील. बरोबर आहे. पुन्हा ट्रायंगल OMP कसा झाला? 30 60 90. बरोबर आहे की नाही? आणि मग रेडियस इज इक्वल्स टू 1 युनिट्स आम्हाला माहिती आहे. रेडियस किती आपली? 1 युनिट्स आहे. मग रेडियस इज 1, म्हणजे OPची व्हॅल्यू 1 आहे, हे आम्हाला माहिती आहे. बरोबर आहे की नाही? आणि मग पुन्हा एकदा 30 60 90 थेरमचा जर यूज केला तर साईड अपोजिट टू अँगल ऑफ 30 डिग्रीज दॅट इज हाफ ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस जर तुमचा 1 आहे तर ही येणार आहे 1/2. अँड साईड अपोजिट टू अँगल ऑफ 60 डिग्रीज इट इज √3/2 टाइम्स द हायपोटेनस. मग OMची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला या ठिकाणी? OMची व्हॅल्यू मिळाली आहे 1/2. OMची व्हॅल्यू किती मिळाली? 1/2. आणि PMची व्हॅल्यू किती मिळाली? √3/2 मिळाली. बरोबर आहे की नाही? बस एवढ्या व्हॅल्यूज आम्हाला मिळाल्या की आमच्या स्टँडर्ड रिझल्टमध्ये आम्ही किमती टाकणार आणि आम्हाला त्या ठिकाणी अँगल्स मिळणार. बघा, फाइंड करूयात आपण एक एक अँगल. फर्स्ट, साइन 60 डिग्रीज इक्वल्स टू, येस इट इज y अपॉन r. वायची व्हॅल्यू आहे
√3/2 upon 1 it is equals to √3/2. So first result is sin 60 degrees equals to √3/2. बरोबर आहे. चला सेकंड केस, cos ऑफ 60 डिग्रीज इट इज x अपॉन r. x किती तुमचा 1/2 आहे, 1/2 अपॉन 1 इट इज इक्वल्स टू 1/2. सो cos ऑफ 60 डिग्रीज इज इक्वल्स टू 1/2. बरोबर आहे की नाही. आणि मग आता पुढे फाइंड करणं सोपं आहे आमचं. थर्ड, tan 60 कसा फाइंड करतो रे आम्ही? tan 60 साइन अपॉन कॉस फाइंड करतो. म्हणजे √3/2 अपॉन 1/2. 2 विल गेट कॅन्सल, इट इज इक्वल्स टू √3. सो tan ऑफ 60 डिग्रीज इक्वल्स टू √3. आता आम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे? कॉट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन. सो कॉट 60 डिग्रीज म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल तो √3 आहे, हा किती येणार? 1/√3. देअरफॉर कॉट ऑफ 60 डिग्रीज इट इज इक्वल्स टू 1/√3. पुढचा फिफ्थ वन काय आहे? सेक ऑफ 60 डिग्रीज. सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. ओके, सो 1/2चा रेसिप्रोकल 2 येतो. सो sec of 60 degrees is equals to 2. And final one, sixth, cosec of 60 degrees, it is reciprocal of sine, so 2/√3. बरोबर आहे की नाही. and therefore cosec of 60 degrees is equals to 2/√3. सो अशा पद्धतीने आम्ही 60 डिग्रीसाठी सुद्धा सगळे अँगल्स त्या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. ओके, याची पण नोट आपण आपल्या नोटबुकमध्ये बनवून घ्या. पुढचा अँगल आपण घेऊयात थिटा इक्वल्स टू 90 डिग्रीज. म्हणजे काय की इनिशियल रेपासून डायरेक्टली 90 डिग्रीजवरती. पण आमचं पर्टिक्युलर स्ट्रक्चर कसं असतं, आम्ही काय करतो, सपोज हा इथे पॉईंट पी असेल तर हा ओ पी जॉईन करतो आणि पी पॉईंटपासून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. बरोबर आहे की नाही. या पद्धतीने पॉईंट पी इथे आला तर आपण इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. या पद्धतीने पॉईंट पी इथे आला तर हा 90 डिग्री झाला, इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. तर इथे हा पॉईंट पी XY आलेला आहे. आता त्याच्यावरून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली. आता OMची व्हॅल्यू पण 0 होऊन गेली, कारण O आणि M आर द पॉईंट्स ऑन द सेम पॉईंट. इथे O पण होता आणि P पासून हा P होता, इथून परपेंडिक्युलर टाकला तर तो पुन्हा एकदा इथे M ओवरच आला. याचा अर्थ OMची व्हॅल्यू काय होऊन गेली आता 0, म्हणजे Xची व्हॅल्यू 0 झाली. इथून परपेंडिक्युलर टाकला आहे म्हणजे ही व्हॅल्यू झाली 1, म्हणजे PMची व्हॅल्यू किती आली? 1 आली. आणि रेडियस त्याची किती आहे? 1च आहे. मग थिटा इक्वल्स टू 90 डिग्रीज म्हणजे राईट अँगलसाठी असणारे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपल्याला आता फाइंड आउट करायचे आहेत. चला आपण 1 बाय 1 हे पण फाइंड करूयात. फर्स्ट, साइन ऑफ 90 डिग्रीज काय असतो रे? y अपॉन r. y किती आहे तुमचा? y आहे 1 अपॉन r इज 1, इट इज इक्वल्स टू 1. सो sin 90 डिग्रीज इक्वल्स टू 1. ओके, सेकंड वन, cos ऑफ 90 डिग्रीज. कॉसची व्हॅल्यू काय असते रे? x अपॉन r. एक्सची व्हॅल्यू किती आता? 0 अपॉन r इज 1, इट इज इक्वल टू 0. सो cos ऑफ 90 डिग्रीज इक्वल्स टू 0. पुढचा कोणता आहे? थर्ड, tan ऑफ 90 डिग्रीज साइन अपॉन कॉस. सो 1 अपॉन 0, इट इज मीनिंगलेस. देयरफॉर tan 90 degrees is equals to not defined, or you can say meaningless, or you can say infinity. Okay, fifth one, cot of 90 degrees. Cot is cos upon sin किंवा tan चा रेसिप्रोकल, मग 0 upon 1, it is equals to 0, and therefore cot 90 degrees equals to 0. बरोबर आहे की नाही. पुढचा रिझल्ट फिफ्थ वन, सेक ऑफ 90 डिग्रीज. सेक म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल, मग 1 अपॉन कॉस म्हणजे 0, दॅट इज इक्वल टू नॉट डिफाईंड. सो सेक ऑफ 90 डिग्रीज इज इक्वल्स टू नॉट डिफाईंड. बरोबर आहे की नाही. आणि सहावा, कोसेक ऑफ 90 डिग्रीज साईनचा रेसिप्रोकल म्हणजे 1 अपॉन 1, इट इज इक्वल टू 1. सो कोसेक 90 डिग्रीज इक्वल्स टू 1. या पद्धतीने 0 पासून ते 90 पर्यंतचे सगळे अँगल्स आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. ओके, ह्या 90 डिग्रीच्या अँगलसाठी असणारे रेशोसुद्धा आपण आपल्याकडे नोट करून घ्या. आता आपण पुढचा अँगल फाइंड आउट करूयात. ठीक आहे, पुढचा अँगल आपण घेऊया थिटा इक्वल्स टू 180 डिग्रीज. आता बघा,
180 म्हणजे तो पूर्णतः फिरून आणि इकडे एक्सच्या निगेटिव्ह डायरेक्शनला येणार, बरोबर आहे की नाही, एक्स डॅश, ठीक आहे ना. निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती इथे येणार तुमचा पॉईंट PXY. कारण काय, हा एम इथे ना, तर तुम्ही याला पूर्ण रोटेट केलं 90पर्यंत आला तर 180 इकडे येणार म्हणजे इथे येणार. याचा अर्थ OPची लेंथ किती होणार आहे मग, OP तर रेडियस आहे आमची, आम्हाला माहिती आहे, दॅट इज इक्वल्स टू 1. OP इज इक्वल्स टू 1, बरोबर आहे की नाही, रेडियस आहे. OM सुद्धा किती येते आहे आमची, 1च येते आहे. आणि P पॉईंटपासून आपण परपेंडिक्युलर टाकतो, पण P पॉईंटपासून परपेंडिक्युलर ऑलरेडी P पॉईंट एक्स ॲक्सिसवरती आलेला आहे, तर M पण त्याच ठिकाणी येणार, म्हणजे PMची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. आणि मग आपण आता सगळे रेशोज 1 बाय 1 फाइंड आउट करूयात. पहिला रेशो साइन ऑफ 180 डिग्रीज, साइन इज y अपॉन r, वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 0/1, इट इज इक्वल टू 0. सो साइन ऑफ 180 डिग्रीज इक्वल टू 0, पहिली व्हॅल्यू मिळाली. सेकंड केस, कॉस ऑफ 180 डिग्रीज, कॉस इज x अपॉन r, एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 1 अपॉन r इज अगेन 1, 1/1 इज 1, कॉस ऑफ 180 डिग्रीज इज इक्वल्स टू 1. बस हे दोन मिळाले की टॅन फाइंड करणं सोपं आहे आम्हाला आता. टॅन ऑफ 180 डिग्रीज, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस, म्हणजे कसा 0/1, इट इज इक्वल टू 0. सो इथे आम्ही लिहिणार टॅन ऑफ 180 डिग्रीज इक्वल टू 0. ओके, या पद्धतीने. आता पुढचा फोर्थ वन, कॉट ऑफ 180 डिग्रीज. आम्हाला माहिती आहे कॉट काय असतो, रेसिप्रोकल ऑफ टॅन, म्हणजे 1/0, एनिथिंग अपॉन 0 इज मिनिंगलेस, म्हणजे नॉट डिफाइंड. देअरफॉर कॉट ऑफ 180 डिग्रीज इज इक्वल्स टू नॉट डिफाइंड. ठीक आहे. पुढचा फिफ्थ वन, सेक 180 डिग्रीज. सेक म्हणजे काय आहे, कॉसचा रेसिप्रोकल आहे, 1/1, इट इज इक्वल टू 1. सॉरी इथे एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, -1 येणार आहे. सॉरी, माझ्याकडनं मिस्टेक झाली. एक्स इज ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ 0, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एक्स इज -1. सो कॉस 180 एक्स इट इज -1/1, इट इज इक्वल्स टू -1. इट्स माय मिस्टेक. ठीक आहे ना, याला -1 करावं लागेल आपल्याला. कॉस 180 इज -1. ठीक आहे. कॉट 180, ठीक आहे. सेक 180 1/-1, ठीक आहे ना, इट इज इक्वल टू -1. सो सेक ऑफ 180 डिग्रीज इक्वल टू -1. इट्स माय मिस्टेक. ठीक आहे ना. इथे जे आहे एक्सची व्हॅल्यू घेताना, एक्स म्हणजे एक्स म्हणजे काय आहे, OP तर रेडियस आहे आमची, OP काय आहे आमची, रेडियस आहे. पण OM जो आहे तो आमचा एक्स ॲक्सिस आहे आणि ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ 0 एक्स इज निगेटिव्ह, सो OM इज -1. ठीक आहे ना. एवढी एक रिपेअरिंग त्या ठिकाणी आपण करून घ्या, एक मिस्टेक माझ्याकडनं झालेली होती. ठीक आहे. सिक्स्थ वन, कोसेक ऑफ 180, साइनचा रेसिप्रोकल 1/0 इज मिनिंगलेस, सो कोसेक 180 इज मिनिंगलेस, म्हणजेच इन्फिनिटी. ओके, हे सगळे अँगल्स 180 डिग्रीसाठी आपण आपल्याकडे नोट करून घ्या. ठीक आहे, राईट डाऊन. पुढचा अँगल आपण कन्सिडर करतोय 270 डिग्रीज, म्हणजे इथून निघाला आणि तो इथपर्यंत आला. ठीक आहे ना. सो PXY विल बी द पॉईंट हिअर. OPची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे, OP इज द रेडियस, सो दॅट इज ऑलवेज इक्वल्स टू 1. ठीक आहे. आता P पॉईंटपासून आपण परपेंडिक्युलर टाकणार आहोत एक्स ॲक्सिसवरती, म्हणजे हा PM परपेंडिक्युलर. ठीक आहे ना, हा PM परपेंडिक्युलर. ठीक आहे. सो PM इट इज अलॉंग द निगेटिव्ह वाय ॲक्सिस, सो व्हॅल्यू ऑफ PM दॅट इज इक्वल्स टू -1. आणि O आणि M दोघं पॉईंट एकाच पॉईंटवरती आलं, म्हणजे ती व्हॅल्यू किती राहणार, 0 राहणार. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, PM इज द लेंथ, म्हणजे Y इज द लेंथ विच इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट P ऑन एक्स ॲक्सिस. नीट लक्षात ठेवा, काय आहे PM म्हणजे Y काय आहे, इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट P. PXY इज द पॉईंट एनिव्हेअर ऑन द सर्कम्फरन्स. त्या P पॉईंटपासून आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, कुठे, एक्स ॲक्सिसवरती. आणि मग ती व्हॅल्यू जी आहे, आता ती इथे जर पाहिलं आपण तर ती निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती येते, म्हणून मग PMची व्हॅल्यू किती आली, -1 आली. आणि मग आपण 1 बाय 1 सगळे रेशो ह्या ठिकाणी फाइंड आउट करूया. फर्स्ट रेशो, साइन ऑफ 270 डिग्रीज, साइन इज y/r, y -1/1 इक्वल्स टू -1. सो sin 270 is -1. Second result, cos of 270 degrees, cos is x/r, x is 0/r is 1, it is equal to 0. So cos 270 degrees equal to
0. आता पुढचे फाइंड करणे सोपं आहे आम्हाला, ठीक आहे ना. थर्ड वन, tan ऑफ 270 डिग्रीज. टॅन काय असतो? साइन अपॉन कॉस. -1/0 इज मिनिंगलेस, कारण एनिथिंग अपॉन 0, डिनॉमिनेटरला 0 आला की तो काय होणार आहे? तो मिनिंगलेसच होणार आहे, ठीक आहे ना. tan 270 डिग्रीज इज नॉट डिफाइंड. फोर्थ वन, cot ऑफ 270 डिग्रीज. टॅनचा रेसिप्रोकल 0/-1 इट इज इक्वल टू 0. सो cot ऑफ 270 डिग्रीज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. पुढचा फिफ्थ वन, सेक ऑफ 270 डिग्रीज. सेक म्हणजे 1/cos. इट इज 1/0. कॉसची व्हॅल्यू 0 आली ना, मग 1/0 इज मिनिंगलेस. अँड सो सेक 270 डिग्रीज इज इक्वल्स टू नॉट डिफाइंड. ठीक आहे. आणि शेवटचा सिक्स्थ रिझल्ट, कोसेक 270 डिग्रीज. साईनचा रेसिप्रोकल 1/-1 इट इज इक्वल टू -1. सो कोसेक 270 डिग्रीज इक्वल्स टू -1. ओके. या पद्धतीने आपण 270 डिग्रीचे सुद्धा रिझल्ट्स त्या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. आपल्याकडे आपण माहितीसाठी हे सुद्धा आपल्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स आर सेम. जर आपण 0 डिग्रीचा विचार केला, आता 270 पर्यंत आपण फाइंड आउट केले, आणि 360 पर्यंतचा जर विचार केला आपण, 0 डिग्री अँड 360 डिग्रीज आर को टर्मिनल अँगल्स. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून काय होईल मग, साइन ऑफ 360 डिग्रीज, जो साइन 0ची व्हॅल्यू आहे तीच 360ची पण येणार आहे, कारण 0 डिग्रीज अँड 360 डिग्रीज बोथ अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स. आणि मग साइन 0 येतो, तर साइन 360 सुद्धा किती येणार? 0च येणार. पुढचा कॉस ऑफ 360. कॉस 360 किती होता? 1 होता. तर सॉरी, कॉस 0 1 होता, तर कॉस 360 सुद्धा 1च येणार. टॅन ऑफ 360 किती येणार? साइन अपॉन कॉस म्हणजे 0. बरोबर आहे की नाही. हां. कॉट ऑफ 360 डिग्रीज. कॉट 0 जो होता तो मिनिंगलेस होता, हा सुद्धा काय येणार? मिनिंगलेसच येणार. सेक ऑफ 360 डिग्रीज 1/cos. 1/1 इज 1. आणि शेवटचा आहे कोसेक ऑफ 360 डिग्रीज, दॅट इज अगेन 1/0, दॅट इज मिनिंगलेस. बरोबर आहे की नाही. कारण आता 30 डिग्रीचे अँगल्स आहेत, तर ते 30 म्हणजेच 390 आहे, 45 म्हणजेच 405 आहे, 60 म्हणजेच 390. बरोबर आहे की नाही. 60 म्हणजेच 420 आहे, सॉरी. या पद्धतीने म्हणजे को टर्मिनल अँगल्सचे व्हॅल्यूसुद्धा कशा येतील त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या, त्या सारख्याच येतील. तर हे सुद्धा आपण नोट करून घ्या. आणि खास करून आता आपण काय करूयात की सेकंड क्वाड्रंटमधला एक अँगल आणि थर्ड क्वाड्रंटमधला एक अँगल, फोर्थमधला एक अँगल, 3 अँगल्सचे आपण रेशोज फाइंड आउट करूया. आणि बाकीचे तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. ठीक आहे. चला आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये काय करूयात, 120चे रेशोज फाइंड करूया. ठीक आहे. थिटा इक्वल्स टू 120 डिग्रीज असं आपण मानूया. ठीक आहे ना. थिटा इक्वल्स टू 120 डिग्रीज. हा PM परपेंडिक्युलर तुमचा, इथे तुमचा पॉईंट PXY आहे असं आपण मानू. आता हा अँगल किती आहे? 120 डिग्रीज आहे. पण ट्रँगल मेजर करताना OMP जेव्हा आपण मेजर करू, आता 120 जो आहे तो एक्सटर्नल अँगल ॲक्च्युली तो कसा आहे, थिटा इक्वल्स टू 120 डिग्रीज जर आपण घेतला तर ॲक्च्युली तो एक्सटर्नल अँगल आहे. परंतु आपण ट्रँगल कन्सिडर करताना ट्रँगलचे इंटरनल अँगल्स कन्सिडर करत असतो. मग इंटरनल अँगल जर आपण कन्सिडर करतो तर हा अँगल कितीचा येणार आहे आपला? हा येणार आहे 60 डिग्रीज आणि हा येणार आहे 30 डिग्रीज. म्हणजे ट्रँगल OMP कसा ट्रँगल झाला? तो 30, 60, 90 डिग्री ट्रँगल झाला. बरोबर आहे की नाही. देअरफॉर हियर ट्रँगल OMP इज पुन्हा काय झाला? 30 डिग्रीज, 60 डिग्रीज, 90 डिग्रीज ट्रँगल. बरोबर आहे की नाही. थिटा इक्वल्स टू 120 डिग्रीज घेतला आहे आपण, पण थिटा एक्सटर्नल अँगल आहे 120. मग तो इंटरनल अँगल जो झाला ट्रँगल OMP मधला तो 60 डिग्री झाला. 30, 60, 90चा ट्रँगल तयार झाला आपला. आणि आम्हाला माहिती आहे फ्रॉम द 30, 60, 90 थेरम हायपोटेनस आमचा 1 आहे. तर साईड ऑपोजिट टू अँगल ऑफ 30 डिग्रीज इज हाफ ऑफ द हायपोटेनस, पण इट इज ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ 0, सो -1/2. सो -1/2 अँड इट इज रूट ऑफ 3/2. आणि असंही तुम्हाला माहितीच आहे ना, सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस येते, वायची व्हॅल्यू प्लस येते. बरोबर आहे की नाही. हा एक्स आहे तर तो मायनसच येणार आहे, वाय जो आहे तो प्लस येणार आहे. सेकंड क्वाड्रंट आहे. कसंही घ्या, कसंही घ्या, ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ 0 म्हणा, म्हणून निगेटिव्ह म्हणा,
किंवा सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो, -xy असतो, म्हणून इथे √3/2 आणि -1/2 म्हणा तरीसुद्धा चालणार आहे. ठीक आहे. सो दॅरफोर लेंथ ऑफ OP इट इज रेडियस इक्वल्स टू 1 युनिट्स. बरोबर आहे. लेंथ ऑफ OM इट इज इक्वल्स टू x इट इज -1/2 and length of PM it is equals to y it is equals to √3/2. म्हणजे आमचं जे टार्गेट असतं ना x आणि y फाइंड करणं ते आम्ही फाइंड केलेत. बघा पुन्हा एकदा आम्ही काय केलं इथे 30, 60, 90 थेरमच यूज केला आणि आम्ही त्या ठिकाणी अँगल्स फाइंड केला. सो साइन ऑफ 120 डिग्री इक्वल्स टू साईनची व्हॅल्यू काय y/r टाका डायरेक्ट व्हॅल्यू. आता काय आहे yची व्हॅल्यू √3/2 r इज 1 इट इज इक्वल्स टू √3/2. सो पहिला रिझल्ट आम्हाला मिळाला साइन 120 डिग्रीज इक्वल्स टू √3/2. ओके. सेकंड रिझल्ट कॉस ऑफ 120 डिग्रीज काय आहे कॉस x/r. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली -1/2/1 इट इज -1/2. देअरफॉर कॉस 120 डिग्रीज इक्वल्स टू -1/2. काहीच नाही. आमचे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, जे रिझल्ट्स आम्ही याच्यापूर्वी यूज केलेले आहेत तेच आम्ही यूज करतो आहे आणि व्हॅल्यूज त्या ठिकाणी फटाफट फाइंड आउट करतो आहे. थर्ड वन टॅन ऑफ 120 डिग्रीज साइन अपॉन कॉस √3/2 -1/2 इट इज -√3. सो टॅन ऑफ 120 डिग्रीज इक्वल टू -√3. आणि इथून पुढच्या तर जास्तच सोपे आहेत. फिफ्थ वन कॉट ऑफ 120 याचा रेसिप्रोकल म्हणजे -1/√3. सो कॉट 120 इट इज रेसिप्रोकल ऑफ टॅन √3चा रेसिप्रोकल -1/√3. फिफ्थ वन सेक ऑफ 120 डिग्रीज सेक 120 इज रेसिप्रोकल ऑफ कॉस सो -2. देअरफॉर सेक 120 डिग्रीज इक्वल्स टू -2. ओके. सिक्स्थ वन कोसेक 120 साइनचा रेसिप्रोकल आहे. सो इट इज 2/√3. देअरफॉर कोसेक 120 इज इक्वल टू 2/√3. म्हणजे काय केलं आहे पुन्हा आम्ही 30, 60, 90 ट्रँगलचाच यूज केला आहे. बरोबर आहे की नाही. थीटा 120 होता तो एक्सटर्नल अँगल पडला. आम्ही इंटरनल अँगल फाइंड केला तो 60चा आला. 30, 60, 90 थेरम झाला. लक्षात काय ठेवायचं फक्त सेकंड क्वाड्रंटमधला अँगल असेल तर एक्स निगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंटमधला अँगल असेल तर एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणून OMची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, PMची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. असाच 45 जर घेतला इथे 135 जर घेतला तर हा होईल 45, 45, 90चा अँगल. जर तो 180 घेतला तर तो स्ट्रेट अँगल होऊन जाईल. ठीक आहे ना. या पद्धतीने आपल्याला अँगल्स त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. ओके. राईट डाऊन आपल्या नोटबुकमध्ये हे नोट करून घ्या आपण. पुढचा आपण अँगल घेऊयात एक 225 डिग्रीजचा. ठीक आहे ना. थीटा इक्वल्स टू 225 डिग्रीज. आता 225 म्हणजे 180 नंतर 45 म्हणून इथे 180 नंतर 45 डिग्रीज. हा ट्रँगल जर आपण नीट ऑब्झर्व केला तर हा कसा तयार झाला आता 45, 45, 90 डिग्रीज ट्रँगल. सो ट्रँगल OMP इज व्हॉट इज द ट्रँगल 45 डिग्रीज 45 डिग्रीज 90 डिग्रीज ट्रँगल. बरोबर आहे. आता आम्हाला माहिती आहे हायपोटेनियस 1 आहे तर त्याचा एक्स आणि वाय दोघं कसे असणार आहेत निगेटिव्ह. मग साईड ऑपोजिट टू अँगल्स ऑफ 45 डिग्रीज आर हाफ ऑफ द हायपोटेनियस. सो दोघांच्या व्हॅल्यूज काय येतील -1/√2 येणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे एक्सची व्हॅल्यूसुद्धा -1/√2, वायची व्हॅल्यूसुद्धा -1/√2. रेडियस इज इक्वल्स टू 1. एक्स इज -1/√2, वाय इज ऑल्सो -1/√2 बिकॉज इन द थर्ड क्वाड्रंट x and y both are negative किंवा it is on the left hand side of 0 so negative, it is below x axis so y is also negative. या पद्धतीने. ठीक आहे. सो आपण 6च्या 6 रेशोज त्या ठिकाणी फाइंड आउट करूया. आम्हाला x, y आणि r च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. सो साइन ऑफ 225 डिग्रीज इक्वल्स टू काय येणार बरं 225 डिग्रीज. हां y/r. y किती आहे -1/√2/1 इट इज इक्वल्स टू -1/√2. So sin of 225 degrees equals to -1/√2. Okay. Second result cos of 225 degrees again -1/√2/1
it is -1/√2. So cos of 225 degrees equals to -1/√2. चला थर्ड पासून पुढे सोपं आहे. ओके, tan 225 degrees equals to sin upon cos ना, मग -1/√2 upon -1/√2, that is equal to 1, and therefore tan of 225 degrees equals to 1. पुढचा रिझल्ट फोर्थ वन, cot 225 degrees, tan चा रेसिप्रोकल 1/1 is 1, so cot 225 degrees equals to 1. Okay, fifth one, sec of 225 degrees, cos चा रेसिप्रोकल म्हणजे -√2, so sec 225 degrees equals to -√2. आणि शेवटचा सहावा रिझल्ट, cosec 225 degrees equals to again -√2, therefore cosec 225 degrees equal to -√2. ओके, या पद्धतीने 225 डिग्रीचे अँगलसुद्धा आपण फाइंड आउट केलेले आहेत. तसाच एखादा फोर्थ क्वाड्रंटमध्ये सुद्धा जर अँगल असेल तर आपल्याला तो फाइंड आउट करता येईल. मी तुम्हाला काही होमवर्कसुद्धा आज देणार आहे, अगदी मोठा होमवर्क तुम्हाला देतो. तुम्ही सगळ्यांनी हे नोट करूनच घ्या, पण सोबतच सगळे रिझल्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. होमवर्कसाठी तुम्हाला मी आज अँगल्स देत आहे, भरपूर अँगल्स तुम्हाला देतो. ठीक आहे, तुम्ही काय करायचं आहे, होमवर्क, फर्स्ट थीटा इक्वल्स टू 120 डिग्रीज, सेकंड थीटा इज 135 डिग्रीज, थीटा इज 150 डिग्रीज, फोर्थ वन थीटा इज इक्वल्स टू 210 डिग्रीज, फिफ्थ वन theta is equals to 225 degrees, sixth one theta is equal to 240. हां, आपण ऑलरेडी 225 फाइंड केलेला आहे, 240 डिग्रीज. ठीक आहे ना, 240 नंतर 270 आपण फाइंड आउट केलेला आहे, म्हणजे मग नंतर 300 डिग्रीज, सेवन्थ थीटा इक्वल्स टू 315 डिग्रीज, एट थीटा इक्वल टू 330 डिग्रीज. ओके, एवढे अँगल्स आपल्याला आज त्या ठिकाणी होमवर्कसाठी फाइंड आउट करायचे आहेत. सगळ्यांनी होमवर्कच्या स्पेशल नोटबुक्स करा, त्याच्यामध्ये हे सगळे अँगल्स आपण त्या ठिकाणी जसं आपण आज फाइंड आउट केलेले आहेत, सेम थिअरी, फक्त अँगल चेंज होईल, एक्स वाय आणि आरच्या व्हॅल्यू आरची व्हॅल्यू एकच राहील, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू चेंज होतील. त्या पद्धतीने आपण सगळे अँगल्स त्या ठिकाणी फाइंड आउट करा. आपल्याला सगळ्यांना ऑल दी बेस्ट फॉर द होमवर्क ऑल्सो. परीक्षेमध्ये सुद्धा ह्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला असतील. आपण सगळे अँगल्स त्या ठिकाणी फाइंड आउट करा आणि एक टेबल तयार करा, ज्याच्यामध्ये 0, 30, 45, 90, 45, 60, 90, 120, 135 आहे ना, ह्या सिक्वेन्सप्रमाणे अँगल्स अरेंज करा. साइन कॉस, टॅन कॉट, सेक आणि कोसेक या पद्धतीने एक स्ट्रक्चर तयार करा. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. असा इथे 0 डिग्रीज, 30 डिग्रीज, 45 डिग्रीज, 60 डिग्रीज, 90 डिग्रीज, 120, 135 अँड सो ऑन, असा एक टेबल तयार करा आणि त्या टेबलमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला एकाच वेळेला सगळ्या व्हॅल्यूज पाहायला मिळतील, एकाच वेळेला सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी ॲट अ ग्लान्स पाहता येतील. या पद्धतीने टेबल तयार करायचा आहे 360 पर्यंतचा. हे कुठपर्यंत करायचं आहे, 360 पर्यंत. आपण सगळे अँगल्स फाइंड आउट केलेले आहेत. त्या पद्धतीने हा तुमचा आजचा होमवर्क. आपण सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, नोट्सच्या पर्टिक्युलरली लिखाणकाम त्या ठिकाणी करा, बुक समोर ठेवा, बुक समोर ठेवून तुम्हाला जास्त सोपं जाईल. ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांना ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.